नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत हा एक आयुष्याचं सोनं करणारा ग्रंथ आहे. आपल्या जीवनामध्ये प्रत्येक संकटावर, समस्येवर उत्तर म्हणजे हा ग्रंथ आहे. लग्न जमत नाही, मूलबाळ होत नाही, नोकरी मिळत नाही, सगळ्या प्रश्नांवर रामबाण उपाय म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ. सुख, समृद्धी, धन, धान्य, समाधान सगळं काही मिळेल. पण त्याच्यासाठी कष्ट हे करावेच लागतील. आणि कष्टाला जर नशिबाची साथ मिळाली, तर सगळं काही साध्य होतं. आपल्याला आध्यात्मिक गुरुबळ प्रबळ व्हावं, आपल्याला पुण्याचं गाठोड्यात भर पडावी, स्वामी सानिध्य आपल्याला लाभावं, यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण आपण सुरुवात करू. आपल्याला आध्यात्मिक गुरुबळ वाढवायचं आहे. आपल्याला आपल्या पुण्याच्या गाठोड्यामध्ये भर पाडायची आहे. आपल्याला स्वामी सानिध्य मिळवायचं आहे. आपल्या असंख्य प्रश्नांची उत्तरं देणारा ग्रंथ म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत. आपण या ब्रह्मांड नायकांना काय देणार? ज्या ब्रह्मांड नायकांनी सगळं विश्व निर्माण केलं, त्यांना आपण काय देऊ शकतो? काहीच नाही. पण आपण त्यांचे आभार मानू शकतो. आपण त्यांचे आभार मानण्यासाठी, आपल्याप्रती एक कृतज्ञता त्यांच्याप्रती व्यक्त करण्यासाठी आपण हे श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करू शकतो. 11, 21, 51, 108 जसे जमतील तसे आपण हे पारायण करू शकतो. 11, 21, 51, 108 तुम्ही जेवढे पारायण करणार असाल, ज्या दिवसापासून करणार असाल, त्याच्या आदल्या दिवशी जाऊन तुम्ही मठात किंवा मंदिरात जाऊन श्री स्वामींना आपल्यासाठी पारायणासाठी आपल्या घरी येण्याची विनंती करा, की "हे स्वामी महाराज, आम्ही हे पारायण करू पाहतो आहोत. स्वामी महाराज, हे पारायण आमच्याकडनं करून घ्या. निर्विघ्नपणे पार पाडू द्या. सगळं व्यवस्थित होऊ द्या आणि आमची पूजा, आमची सेवा तुम्ही मान्य करून घ्या." इतकं करून तुम्ही घरी येऊन एक संकल्प सोडा. तुमच्या मनात जी काही शंका असेल, जे काही असेल, जी काही तुमच्या मनाची इच्छा असेल, शंका असेल, ती तुम्ही तुमच्या स्वामींच्या समोर मांडू शकता. तुम्ही स्वामींना सांगा, की तुमच्या मनातली इच्छा जी काही आहे, त्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही किती पारायण करणार आहात, ते तुम्ही स्वामींच्या समोर बोला, संकल्प करा आणि पारायणाला सुरुवात करा. या पारायण काळामध्ये मांसाहार पूर्ण वर्ज्य आहे. तुम्ही जेव्हापासून पारायणाला सुरुवात करणार आहात, तेव्हापासून तुम्ही परान्न वर्ज्य करायचं आहे. जर तुम्ही संतती प्राप्तीसाठी जर हे पारायण करणार असाल, तर ब्रह्मचर्य पाळलं नाही तरी चालेल. पण ज्या दिवशी ब्रह्मचर्याचं उल्लंघन होईल, त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही डोक्यावरून पाणी अंघोळ करून तुम्ही पारायणाला बसू शकता. इतर कोणतेही कडक अटी, नियम त्या पारायणासाठी लागू नाहीयेत. 1 तासाच्या या पारायणामध्ये आपण ज्या दिवसापासून श्री स्वामीचरित्र सारामृताचं पारायण सुरुवात करणार आहोत, तुम्ही वेगळी पूजा मांडली तरी चालेल, नाही मांडली तरी चालेल. आपल्या देवघरात स्वामींची मूर्ती असेल, तसवीर असेल, त्यांच्या समोर बसून तुम्ही पारायण केलं तरीही चालेल. तुमच्याकडे जागा असेल किंवा तुम्हाला वेगळी पूजा मांडता येणं शक्य असेल, तर तुम्ही एक मंगल कलश स्थापन करा. तिथे स्वामींची मूर्ती स्थापन करा. तसबीर असेल तर तसबीर ठेवून, त्याच्यासमोर एखादं फळ ठेवून, एक तुपाचा दिवा लावा, एक तेलाचा दिवा लावा. जसं तुमची यथाशक्ती तुम्हाला जशी पूजा करता येईल, तशी पूजा करून तुम्ही तिथे समोर बसून तुमची ती पोथी, ग्रंथ वाचून पारायणाला सुरुवात करू शकता. खूप तर 1 तासाचं ग्रंथ वाचन होतं. जर तुमचं वाचन फास्ट असेल, तर ते लवकर होईल. नसेल तर कमीत कमी तास, सव्वा तास, दीड तास इतकंच लागेल. पारायण काळामध्ये पोथी वाचन झाल्यानंतर स्वामींची आरती करा. तुमच्या यथाशक्ती त्यांना नैवेद्य दाखवा. या पारायणाच्या अटी किंवा नियम फार कडक नसल्यामुळे आपण हे पारायण कधीही करू शकतो. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये पारायण करू नका, ग्रंथ वाचन करू नका. कारण ही वेळ ही आपल्या दत्तगुरूंच्या दीक्षेची वेळ आहे. फक्त एक लक्षात ठेवा, की जे दत्तगुरूंचे भक्त आहेत, जे आपण स्वामी भक्त आहेत, आपण आपले कर्म सांभाळतो. आपण जेव्हा पारायण करणार आहोत, त्या काळामध्ये आपण इतरांना वाईट बोलू नये. आपल्याकडून कुणाचं मन दुखवलं जाऊ नये. कुणाबद्दल वाईट चर्चा होऊ नये, इतकं पाळा. कारण आपण पारायण करणार आणि इतरांबद्दल वाईट-वाकडं बोलणार, तर त्या पारायणाला काय अर्थ आहे? जसा आपण उपवास करतो कुठलीही गोष्ट करताना, तसं तुम्ही चांगल्या गोष्टींचा आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो चांगली, तेव्हा वाईट गोष्टींचा उपवास करा. शक्यतो जितकं होईल तेवढं सात्विक राहा. पारायण काळामध्ये शांत राहा, मन शुद्ध ठेवा आणि या पारायण काळामध्ये स्वतःला पूर्ण ग्रंथ वाचन आपण करताना
शांततेनं ते समजून घेऊन त्याचं वाचन करा. आपण जी काही ग्रंथ वाचन करताना ज्या काही ओळी वाचतो, ओवी वाचतो, त्या ओवींचा अर्थ लक्षात घेऊन वाचन करा. म्हणजे ते आपल्याला जास्त उपयोगी पडेल. जर तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल, काही शंका असतील, तर मला कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, इतरांना तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.